हाय एव्हरीवन, कसे आहात? मस्तच असाल. मीही छान आहे. गेले काही दिवस तब्येत बरं नव्हती, सो माहेरी गेले होते मी आरामासाठी. रात्री आले, म्हणलं आज अंगारकी चतुर्थी आहे, देवांना आंघोळ घातलीच पाहिजे, घरामध्ये देवपूजा झालीच पाहिजे. सो मी तुम्हाला माझं आजचं रुटीन शेअर करणार आहे डेलीचं. तर नक्की बघा व्हिडिओला आणि नवीन कोणी असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. चला स्टार्ट करूयात आपण आताचं डेली रुटीन. चला तर मग आता आपण घेतलं आहे फर्स्ट बेडरूम घेतला आहे आवरायला, कारण की माऊ झोपले बेडरूममध्ये. तर हळूहळू आवाजामध्ये मी पहिलं मोबाईल सेट केला आणि मग त्याच्यामध्ये खूप हळूहळू तिथं मी काम करून घेतलं, कारण की ती उठायची भीती होतेच मला, कारण की ती जर उठले ना तर मला काहीच करता येणार नाही ना, देवपूजा करता येणार, म्हणजे देवपूजा म्हणजे की देव धुवून पण येणार नाहीत आणि घर पण नाही आवरता येणार. सो तिथं पहिलं मी साफसफाई करून घेतली आणि त्याच्यानंतर हॉलमध्ये आले. हॉलवरचा पसारा तुम्ही जरा इग्नोर करा, आपण तो पुढे जाऊन आवरणारच आहोत. त्याच्यामुळे तुम्ही नंतर बघा की ती घर किती छान दिसणार आहे, एकदम फ्रेश दिसणार आहे. हां, आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे ना, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हे व्हिडिओज काढायला, एडिट करायला बराच वेळ लागतो आणि तुम्ही ते पाहता तर त्याला नक्की सपोर्ट केला पाहिजे. त्याच्यामुळं कमेंट करत जा. कमेंटमुळं कळतं की आपले व्हिडिओ लोक बघतायत, त्यांना इंटरेस्ट वाटतो आहे. त्याच्यामुळे प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. शेअर केलं नाही तर चालेलच, पण सबस्क्राईब नक्की करा. त्याच्यामुळे आपली यूट्यूब फॅमिली मोठी होणार आहे. आणि हा माझा इंटरेस्टचा पॅसेज आहे. गुरुवारी मी दारामध्ये रांगोळी काढली होती, ती पुसून घेतली. त्याच्यानंतर मग ते पॅसेजमधलं सगळं आवरल्यानंतर मग मी किचनमध्ये गेले आवरायला. पण ते म्हणतात ना, घराला घर पण हे बाईमुळंच असतं, ते अगदी खरं आहे. घरामध्ये एक बाई नसेल तर बघा ना, घरामध्ये घराची कचरकुंडी व्हायला पण कमी होत नाही. 3-4 दिवसच माहेरी केले होते, हात कुठं लागला नाही, तर कचरा आणि धूळ इतकी साठली आहे ना की असं वाटतं की बापरे, किती दिवस नव्हते मी इकडं. आणि ह्या पिशव्यांमध्ये म्हणाल ना तुम्ही, तर भाज्या आहेत. माझ्या मिस्टरांनी येतानाच मला भाज्या वगैरे सगळं घेऊन दिलं होतं, कारण की ते आठवड्याभरानंतर मध्ये आधी आम्हाला बाहेर जाणं होत नाही, कारण की त्यांचं ऑफिस असतं आणि मग ते घरी लेट येतात. त्याच्यामुळं मग सगळं आधीच आणून ठेवावं लागतं आम्हाला संडेच्या दिवशी. मग त्यांना सुट्ट्याची त्या दिवशी ते सगळे तेच कामं त्यांची असं दिवसभरामध्ये. मग मी मस्त असं साफसफाई करून म्हणजे झाडून काढून घेतलं सगळं कानाकोपऱ्यातनं आणि लगेच कुठंच वेळ न घालता लगेच पुसायला पण घेतलं. पहिला बेडरूम म्हणलं होतं पुसावा, पण नाही, मी आधी किचनमध्ये गेले आणि किचनमधनं मग डायरेक्ट पॅसेजमध्ये जाऊन वगैरे हॉल वगैरे घेऊन बेडरूम, मग नंतर मग बाथरूमच्या साईडला गेले. तर हां, तुम्हाला कसं वाटतं आहे? हां, थोडासा कॅमेरा अँगल माझा चुकला आहे, कारण की मी फर्स्ट टाईम असा ब्लॉग काढते आणि माझं ट्रायपॉड आहे ना ते खूप साधं आहे. त्याला मोबाईलचं वेट असं कॅरी नाही होते, म्हणजे तो पेलू नाही शकत. त्याला असं पूर्ण उभा केलं ना त्या ट्रायपॉडला तर तो पडतो असा. त्याच्यामुळं ना मग मी ना जेवढ्या हाईटने होईल ना तेवढ्याच हाईटने व्हिडिओ शूट केला आहे. पण लवकरच आपण चांगला ट्रायपॉड घेऊन आपण मस्त अँगलनी व्हिडिओ करणार आहोत. आणि हा मिरर मला खूप आवडतो बरं का माझ्या घरामधला. तुम्हाला कसं वाटला तर नक्की सांगा. आता बघा कसं दिसतंय घर, छान दिसतंय ना, क्लीन आणि स्वच्छ आणि पॉझिटिव्ह वाटतंय की नाही. त्याच्यामुळं बायकांची रिस्पेक्ट करत जा. जे पण कोणी जेंट्स माझ्या चॅनलवर हा व्हिडिओ बघतायत ना, खरंच बायका असतात ना म्हणून आपल्या घराला घर पण असतं आणि घरामध्ये लक्ष्मी खेळती म्हणतात ना, त्याचं कारण हेच आहे की त्या मनापासून करतात. स्वच्छता म्हणा, कुठलीही काम करताना ते आपलं घर म्हणूनच करतात, कारण त्यांचंच घर असतं. पण तुम्ही त्यांना म्हणजे रिस्पेक्ट करा, बस एवढंच मला बोलायचं, बाकी मला लांबण नाही द्यायचं. तर चला, आपली घराची सगळी साफसफाई होऊन आपण आता गणपती बाप्पा म्हणजेच की आपलं देवघर साफ करायला घेतलं आहे. देवाला पण पूजा नव्हती केली ना 3-4 दिवस, तो मग सगळं मग मी देवांना अंघोळ वगैरे घातली, स्वच्छ धुवून घेतलं. आणि माझं मंदिर ना बऱ्याच लोकांना आवडतं, खूप लोकांना माझ्या मंदिराचं कॉम्बिनेशन आणि मंदिर खूप आवडतं. तुम्हाला कसं वाटलं तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता मी काय केलं, वेळ जाईल म्हणून मी काय केलं, तिकडं किचनमध्ये देवप्पाला आंघोळ घातली, पुसून घेतलं आणि सगळ्याला हळदी कुंकू वगैरे करून कलशला पण स्वास्तिक वगैरे करून मगच मग मी हे केलं, मंदिरामध्ये आणलं. म्हणजे कसं पटकन आपण देवप्पांची स्थापना करून लगेच आपण दिवाबत्ती करू शकतो. आणि देवाला एक म्हणलं होतं मी, प्लीज देवप्पा आज माझं देवपूजा होईपर्यंत तरी माऊला उठू नको देव. आणि खरंच देवाने माझं ऐकलं आहे. माऊ आपली उठलेली नाही आहे, खूप शांत झोपली आहे ती. कलशमध्ये मग मी 1 रुपयाचा कॉईन टाकला आणि सुपारी टाकून हळदी कुंकू व्हायला आणि कलशची स्थापना करून घेतली. मग त्याच्यानंतर ना आपण स्वामींना ना हिना अत्तर लावणार आहोत, कारण की आपल्या स्वामींना हिना अत्तर आवडतं, हे तर तुम्हाला माहिती असेलच. मी जेव्हा अक्कलकोट गाणगापूरला गेले होते ना त्यावेळेस ते अत्तर आणलं होतं, काळजीपूर्वक म्हणजे डोक्यात ठेवून आणलं होतं स्वामींसाठी खास. आणि ही दत्त महाराजांची मूर्ती पाहायला ना तुम्ही, ती मी गाणगापूरवरूनच आणली आहे. आणि स्वामी तर स्वतःहून माझ्या घरी आलेले आहेत. मी त्यांना स्वतः विकत नाही घेतलेलं किंवा मी नाही आणलं स्वामींना, मला ते स्वतःहून माझ्या घरी आले आहेत. पण दत्त महाराजांना स्वतःच मी आवडीने, आणि दत्त महाराज माझ्या घरात आल्यापासून ना खूप चांगले दिवस आलेत माझ्या लाईफमध्ये.
तर तुम्हाला काय म्हणणं आहे ह्याच्यावर? तुम्ही आहात दत्त महाराजांचे भक्त, मी तर प्रचंड आहे स्वामींचे आणि दत्त महाराज आणि गणपती बाप्पा तर असतातच सगळ्या आपल्या पाठिंबाशी. आणि मग माझी देवपूजा झाली आणि मग माऊ उठली, मग थोडं तिच्याबरोबर खेळले आणि मग खिचडीला फोडणी म्हणजे खिचडी बनवली फराळासाठी. लास्ट टाईम मी खिचडी बनवताना बटाटा नव्हता घरामध्ये, वाढता होता. खूप साधी सिंपल झटपट खिचडी बनवली आणि दह्यासोबत खाल्ली. तुम्हाला कशी वाटते माझी खिचडी बघून? आणि नवीन लोकांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाय गायज, टेक केअर.